नमस्कार मंडळी, मी इथं इडलीसोबत खाण्यासाठी मी खोबऱ्याची चटणी बनवणार आहे। इथं मी घेतलेली आहे कोथिंबीर, लसूण, मीठ, हिरवी मिरची आणि खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे। तर आपल्याला जास्त बनवायचे असतील तर जास्त पण घेऊ शकता आणि आपल्याला सर्व साहित्य मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। पहा, इथं मी मिक्सरमध्ये मस्त अशी बारीक चटणी काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ती एका बाउलमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया। आणि आता आपल्याला याला मोहरी, जिरे, कढीपत्त्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे। आता आपण याची फोडणी तयार गरम झालेला आहे, आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊया। थोडेसे जिरे घातलेत मी आणि आपल्याला इथं कढीपत्ता घालायचा आहे आणि आता आपल्याला याची फोडणी त्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मस्त अशी आपली इथं चटणी तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।